तसं या राईडमध्ये आपल्यासोबत कोणीही नाही आहे. आपण हे संपूर्ण अंतर सोलो कव्हर करणार आहोत. ओ तरी ही ती विंडशील्ड आहे डोचाकी कस्टम्स कडून आपण मागवली होती. येस, रस्त्याची कामं सुरू आहेत त्यामुळे एवढ्या पॅचमध्ये ट्रॅफिक जाम झालं आहे. मी फक्त बॅटरी रिप्लेस केली, म्हणजे आधीची जी बॅटरी होती त्यामध्ये 40% पॉवर होती, त्यामुळे म्हटलं एकदा बॅटरी चेक करून बघूया. अरे रे रे रे, तरी म्हटलं असं का होतंय, माझी फॉग लॅम्प पडली रे बाबा. ओ हो भाई साहब, मूड सुद्धा थोडासा डाऊन झालेला आहे, त्यासोबतच स्पीड सुद्धा थोडासा डाऊन झालेला आहे. हा बस. मुंबईमधील धावपळीतल्या जीवनातून आज मी निघालोय शांततेच्या शोधासाठी. ही ठरवलेली राईड नाहीये. या प्रवासात आपल्या सोबत कोणी आहे, फक्त मी, माझी मोटरसायकल आणि हा कधीही न संपणारा रस्ता. प्रत्येक किलोमीटर बरोबर अंतर कमी होत आहे, पण आत्मविश्वास वाढतो. रस्ते बदलतील, दृश्य बदलतील, पण हा प्रवास कायम लक्षात राहील. कारण हा प्रवास आहे प्रत्येक आव्हानांवर मात करत पुढे निघालेल्या एका अवलियाचा. वेल हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, जवळपास 4:15 झालेले आहेत, 4:17 होत आहेत. आणि काल रात्री सकाळी 3 वाजता, म्हणजे काल रात्री झोपताना मी असं ठरवलं होतं की उद्या सकाळी 3 वाजता आपण गाडी स्टार्ट करूयात. पण गाडी सुरू व्हायला 3:04 झाले आणि आता 4:15 झालेले आहेत. तसं या राईडमध्ये आपल्यासोबत कोणीही नाही आहे. आपण हे संपूर्ण अंतर सोलो कव्हर करणार आहोत, त्यामुळे एका दिवसात हे अंतर कव्हर व्हायला काहीच हरकत नसावी. बाप रे बाप मंडळी, बघताय पहाटेचे 4:45 होत आहेत आणि ट्रॅफिकची अवस्था बघा. हे बघा, रेड दाखवत आहे, रेड. खरं तर परवा दिवशीपासून माझी व्यवस्थित झोप झालेली नाही आहे. परवा दिवशीही मी अगदी 3-4 तास झोपलो होतो, कालही तसंच. त्यामुळे 2:30चा अलार्म लावून देखील मी 3 वाजता उठलो आणि मग निघायला 4 झाल्या. आज आपण निघालो आहोत जयपूरसाठी. हो, आज आपण मुंबईहून जयपूर हे जवळपास 1200 किलोमीटरचं अंतर एकटे कव्हर करणार आहोत. कारण या राईडवर आपल्यासोबत समीरदा, डॉक्टर साहेब, आपले सागरांना कोणीही नाही आहे. त्यामुळे हा 1200 किलोमीटरचा प्रवास आज आपल्याला एकट्याने कव्हर करायचा आहे. तसं समीरदा आणि डॉक्टर साहेब सोबत असते तरी देखील आपण हा 1200 किलोमीटरचा प्रवास कव्हर केला असता. पण आपले सागरांना जर सोबत असते तर मी तुम्हाला ही ग्वाही देऊ शकलो नसतो. एवढ्या कडकडीत उन्हाळ्यामध्ये, म्हणजे सूर्यदेवता वरून अगदी आग ओकत असताना आपण जयपूरलाच का निघालो? ओए भाई साहब, रुक जाइए, हमें जाने दीजिए. तर मंडळी, आपण जयपूरला शिफ्ट होतोय पुढच्या 5 वर्षांसाठी. त्यामुळे आता धमाल करायची आहे. बरोबर 4 वाजता आपण प्रवासाला सुरुवात केली होती आणि आता 5 वाजलेले आहेत, म्हणजे 1 तास झाला आहे. आणि या 1 तासामध्ये आपण किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे? 1106, म्हणजे एक 80 किलोमीटर डिस्टन्स फक्त आपण कव्हर केलं आहे. 80 किलोमीटर, 80 किलोमीटर, 80 किलोमीटर, फक्त 80 किलोमीटर. दुर्दैव. समीरदा, कंप्लीट करा. सहा वाजून 20 मिनिटं झालेली आहेत आणि सकाळी म्हणजे 4 वाजता प्रवास सुरू केल्यापासून आत्तापर्यंत आपण 180 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. आणि फायनली आपण वापीमध्ये पोहोचलेलो आहोत. अजून एक 20-30 किलोमीटर गेल्यानंतर, म्हणजे वापी शहर क्रॉस केल्यानंतर कुठेतरी आपण चहासाठी थांबूयात. मुंबईपासून वापीपर्यंतचे हे 180-200 किलोमीटरचं अंतर जे आहे ते आपण खूप चटकन कव्हर केलं आहे. याचा फायदा आपल्याला उर्वरित अंतर कव्हर करण्यासाठी होईल.
7:15 होत आहेत आणि वापीमधून जवळपास एक 15 ते 20 किलोमीटर अंतर पुढे येऊन आपण इथे चहासाठी थांबलोय. वापीपर्यंत तरी आपण खूप मस्त आलोय आणि सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिकही फारसं नव्हतं. पण मुंबईमधून बाहेर पडून वापीपर्यंत यायला फार कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे हा 210 किलोमीटरचा जो पल्ला आहे तो आपण 2.5 तासामध्ये कव्हर केलेला आहे आणि इथून पुढे वडोदरापर्यंत आपण जाणार आहोत. आपल्याला या प्रवासामध्ये वेळेचं नियोजन व्यवस्थित करावं लागणार आहे. म्हणजे आपण जे छोटे मोठे ब्रेक घेतो तिथे फार वेळ घालवून चालणार नाहीये. चला निघूया. चहा मात्र छान होता, पण त्यासाठी 25 रुपये आपल्याला मोजावे लागले. किती वाजले? 7:06. 7 वाजता किंवा त्यापूर्वी निघायचा, म्हणजे चहा घेऊन 7 पूर्वी निघायचा माझा विचार होता, पण 7:06 झाली. तब्बल 6 मिनिटं लेट. 6 मिनिटं लेट. असं चालणार नाही. असं करून आपल्याला बिलकुल चालणार नाही. आपल्याला वेळेचं अगदी काटेकोरपणे नियोजन करावं लागेल जर आपल्याला वेळेत जयपूरमध्ये पोहोचायचं असेल तर. आता एक 200 ते 250 किलोमीटर नॉनस्टॉप जाऊयात आणि त्यानंतर थेट ब्रेकफास्टसाठीच थांबूयात. तर मंडळी, आपण आपल्या मोटरसायकलमध्ये काही बदल केलेले आहेत. त्यापैकी पहिला आणि नोटीस होण्याजोगा बदल म्हणजे ही विंडशील्ड. तर ही विंडशील्ड आहे डोचाकी कस्टम्स यांची आणि मला वाटतं यामध्ये 3 व्हेरियंट येतात. त्यापैकी पहिली म्हणजे साईज वाईज व्हेरियंटमध्ये बदल होतो. दॅट्स इट, काही वेगळं नाही आहे. पहिली साईज जी येते ती आहे 13.5 इंची, फक्त हिमालयनसाठी. आणि त्यानंतर येते 15 इंची आणि त्यानंतर 17 इंची. 15 इंची मला योग्य वाटली कारण 17 इंची फारच मोठी होते. माझ्या उंचीप्रमाणे मला 15 इंची योग्य वाटली, त्यामुळे मी ही 15 इंची विंडशील्ड मागवलेली होती आणि ती विंडशील्ड तिचं काम खूप प्रभावीपणे करत सुद्धा आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आपण हा कारप्ले इन्स्टॉल केलेला आहे. हा आहे एओची या ब्रँडकडून. ते बरेचसे यूट्यूबर एओची असाच उच्चार करतात, त्याचा नक्की उच्चार काय होतो माहीत नाही. आणि हा मॉडेल आहे C3 Pro का C3 Plus, C3 Proच आहे वाटतं. यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा आहे. इथून खाली घ्यायचं आहे आपल्याला, इथून खाली घ्यायचं आहे. हो, तरीच एक्सप्रेस वे आहे हा. तर मंडळी, आपल्याला NH48 वरूनच जावं लागणार आहे. हा मागे जो होता तो एक्सप्रेस वे होता ज्यावर मोटरसायकलला बंदी आहे. कोणती नदी आहे? तापी नदी. तापी नदीच्या या पुलावरून आपण निघालेलो आहोत. मागच्या वेळी आम्ही याच नदीवरून गेलो होतो. यस, याच नदीवरून गेलो असू. तापी तापी तापी, तापलेली तापी. हॉटेल बरं वाटतंय. चला ब्रेकफास्ट करूया. तर मंडळी, 9:45 होत आहेत आणि ब्रेकफास्टसाठी मी भरूचमध्ये थांबलो होतो. हा फूड कोर्ट आहे. इथे मी माझा ब्रेकफास्ट केलेला आहे. ब्रेकफास्टमध्ये मी इडली वडा सांबर घेतलं होतं. ठीक होतं, पण भूक शांत झाली, ते महत्त्वाचं आहे. तर आता उर्वरित प्रवास पुन्हा सुरू करायची वेळ आलेली आहे. आता आपण वडोदरा, त्यानंतर उदयपूर, अजमेर असं करत करत जयपूरकडे जाणार आहोत. मॅपमध्ये मी लोकेशन टाकलं आहे. इथून उदयपूर जवळपास 390-380 किलोमीटर आहे आणि सध्या मी निर्धार तरी असा केलेला आहे की लंचसाठी आपण उदयपूरमध्येच जाणार आहोत. म्हणजे दुपारी 1-2 वाजेपर्यंत आपल्याला हे 400 किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं आहे. तर बघूयात कितपत अंतर आपण कव्हर करू शकतो आहे. त्यापूर्वी तुम्हाला आपण जे मॉडिफिकेशन्स केलेले आहेत ते दाखवतो. ही ती विंडशील्ड आहे डोचाकी कस्टम्सकडून आपण मागवली होती आणि त्यासोबत हे फॉगलॅम्प. LGP हा एक ब्रँड आहे, त्यांचे हे फॉगलॅम्प आहेत. त्यासोबत हा आपला एओचीचा डिस्प्ले. तर चला निघूयात, वेळ करण्यात काही अर्थ नाही आहे. आता थेट उदयपूरमध्ये जेवणासाठी. आधीमध्ये कुठेही थांबायचं नाही. चलो चला मंडळी, पोट भरलं. हे समाधानकारकरित्या नाही, पण पोट भरलं.
येत्या 4 तासात आपल्याला ऑलमोस्ट 400 किलोमीटर कव्हर करायचे. काही फार अवघड काम नाही आहे, पण रस्ता व्यवस्थित नाही आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. हायवेला एवढं ट्रॅफिक कशामुळं बापरे. मॅपमध्ये तर रेड पण दाखवत नाही आहे. का आहे? नाही दाखवत आहे. यस, रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे एवढ्या पॅचमध्ये ट्रॅफिक जाम झालं आहे. हा एक्सप्रेस वे आहे, म्हणजे अहमदाबादकडे जाण्यासाठी. आणि खालून आपण NH48 वरून चाललो आहे. मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यावेळीसुद्धा आम्ही इथे कन्फ्यूज झालो होतो, म्हणून आम्ही मागे कोणाला तरी विचारलं होतं, कारण हे साईनबोर्ड बघून आम्ही थोडेसे कन्फ्यूज झालो होतो. तर मंडळी, 1:15 झालेले आहेत आणि आपण आहोत सध्या गांधीनगरच्या रिंग रोडवर. आणि मागच्या या 1.5-2 तासामध्ये एवढा त्रास झाला आहे. चहा घेऊन निघाल्यानंतर आत्तापर्यंत 1:15 म्हणजे जवळपास 1 वाजलेले आहेत. आणि या 1 वाजेपर्यंत म्हणजे 6 तासामध्ये आपण फक्त किती 543 म्हणजे वरचे 343 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. तर मॅप मी लावायचो, त्यानंतर थोड्या वेळानंतर फास्टर रूट अवेलेबल असं म्हणून ते आपोआप रिरूट करून मॅप मला तिकडे घेऊन जायचा. असं कितीतरी वेळा मी ते एक्सप्रेसवेकडे गेलो, परत खाली आलो, परत मागे गेलो, परत पुढे आलो. या सगळ्या गोंधळामध्ये फार वेळ गेला. या गोंधळामध्ये मला वाटतं माझं 1 ते 1.5 तास आणि किमान 100 किलोमीटरचं नुकसान झालं आहे. पण आता ठीक आहे, आपण आता या रिंग रोडवरून NH48ला कनेक्ट होऊ आणि जयपूरपर्यंत NH48 आहे, त्यामुळे आता टेन्शन नाही आहे. एकदा का थोडंसं बाहेर पडल्यानंतर जेवणासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण हालत टाईट झाली यार. मागच्या 1 तास 1.5 तासापासून खूप वाईट अवस्था आहे. टेम्परेचर बघा ना, हे बघा 44 डिग्री सेल्सिअस दाखवत आहे. खतरनाक. मगाशी गांधीनगरमध्ये जिथे आपण हॉर्न चेक करण्यासाठी थांबलो होतो, तिथून जवळपास 100 ते 120 किलोमीटर अंतर पुढे येऊन आपण या शामलाजीमध्ये जेवणासाठी थांबलेलो आहोत. हॉर्न चेक करून निघत असताना माझ्या लक्षात आलं की माझ्या गोप्रोमध्ये काहीतरी इश्यू येतोय. नक्की काय होतंय माहीत नाही. स्टार्ट केल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू होत आहे आणि 5 ते 10 सेकंदामध्ये पुन्हा बंद होत आहे. आता तो काय नेमका घोटाळा झाला हे आपल्याला बघावं लागणार आहे. पण त्याआधी आपलं जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये ही आपण ॲज युजल सेवदूध भाजी आणि रोटी घेतलेली आहे, आपल्या सागर पाजींची फेवरेट, आणि आता माझी देखील. तर पटकन याच्यावरती ताव मारूयात, कारण फार भूक लागली होती. बऱ्याच वेळेपासून मी ढाबा शोधत होतो, जेणेकरून मला तिथे एखादी बाज वगैरे मिळेल, ज्यामुळे जेवण केल्यानंतर थोडा आराम करता येईल. पण तो बऱ्याच वेळ 120 किलोमीटरचा होता, पण मला काही म्हणावा असा ढाबा मिळाला नाही. शेवटी कंटाळून मी आता या ठिकाणी जेवण्यासाठी थांबतो. तर बघूया. होत आहेत आणि जेवण झाल्यानंतर जवळपास 20 ते 30 मिनिटांची पॉवर नॅप घेण्याचा माझा विचार होता, पण या दुष्ट हॉटेल मालकाने मला झोपू दिले नाही. म्हणजे मी टेबलवर डोकं ठेवून फक्त झोपलो होतो. 5-10 मिनिटं झाली असती, झोप लागणार इतक्यात त्याने मला उठवलं. झोपमोड झाल्यानंतर मला झोप येत नाही, त्यामुळे म्हटलं निघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गोप्रोमध्ये काहीतरी इश्यू आला आहे. हे बघा, जसा मी गोप्रो स्टार्ट करतोय थोड्या वेळानंतर रेकॉर्डिंग सुरू होत आहे, पण एक ठराविक वेळेनंतर आपोआप तो बंद होतोय. अरे चालू झाला, काय चमत्कार आहे. मी फक्त बॅटरी रिप्लेस केली, म्हणजे आधीची जी बॅटरी होती त्यामध्ये 40% पॉवर होती, त्यामुळे म्हटलं एकदा बॅटरी चेक करून बघूया. चालू झाला. चला बरं झालं, उर्वरित प्रवास आपल्याला कव्हर करता येईल. मला आता भीती वाटत होती की उरलेला प्रवास आणि उरलेला ब्लॉग कसा बनवायचा. चला मंडळी निघूयात. अरे रे रे रे, तरी म्हटलं असं का होतंय, माझी फॉग लॅम्प पडली रे बाबा. कैसे हुआ
अवघड हुआ या रे, तुला करतो थांब नंतर. तर मंडळी, आपल्या गाडीच्या डाव्या बाजूच्या फॉग लॅम्पचा नट निघून पडला होता, त्यामुळे तो असा खाली लटकत होता. मला तो काढून ठेवावा लागला, बॅगमध्ये ठेवला आहे. तसा एका फॉग लॅम्पच्या उजेडात आपण प्रवास करू शकतो, पण तो पडायला नको म्हणजे झालं. किती 538 किलोमीटरचं अंतर कवर करायचं आहे. इथे गरज आहे, विचारूया थांबा यांना. जर आपल्याला त्या साईजचा नट मिळाला तर बघू. भैया एक नट और बोल्ट चाहिए, ये वाला 10 या 12 नंबर होगा. चला, काही काम काही झालं नाही, वेळ फुकट गेला. वेळच्या वेळ वाया गेला आणि कामही झालं नाही. चला जाऊ द्या. 536 किलोमीटर अजून आपल्याला प्रवास करायचा आहे पुढे. एका फॉग लॅम्पच्या उजेडात सुद्धा आपण जाऊ शकतो, फक्त ती टिकून राहायला हवी आहे. 4:15 वाजलेत, 5:33. सॉरी, 533 किलोमीटर अंतर आपल्याला पुढे जायचं आहे. दिवस मावळायच्या आधी 250 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला हवं आपण. अजून 2 तास 40 मिनिटांची वेळ आपल्याजवळ आहे. होईल का बघूयात. रतनपूरसाठी डावीकडे आणि उदयपूर सरळ. वा, काय रस्ते आहेत यार राजस्थानमध्ये. एकतर रस्त्याची रुंदी खूप जास्त आहे, दोन्ही बाजूला 3-3 पदर आहेत आणि रस्त्यावर वाहनांची संख्या सुद्धा फार कमी आहे. मजा येते यार. कॉन्स्टंट 100, 110, 120 ने मी क्रूज करतोय आरामात. जेवढं जास्त डिस्टन्स कव्हर करता येईल तेवढं कव्हर करूयात. ओ हो भाई साहब, वाह भाई वाह. कोणतं गाव आहे हे? काय मस्त मजा आली मागे. तेवढा छोटासा घाट होता, पण रस्त्याची रुंदी फार असल्यामुळे खेळायला खूप जागा होती. कॉर्नरिंग करत मस्त डुलत झुलत झुलत डुलत इथपर्यंत आलो. म्हणजे जेवायला ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथपासून या टोलनाक्यापर्यंत जवळपास 50 किलोमीटर अंतर आपण कव्हर केलेलं आहे. किती मिनिटामध्ये? 4:15. 4:16ला आपण अर्ध्या तासात 50 किलोमीटर, 1 तासात 100 किलोमीटर, 2 तासात 200 किलोमीटर. वा 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 वा. 3 तासात 300 किलोमीटर. वा 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 वा. रस्ता जर असा असेल तर काय हरकत आहे 3 तासात 300 किलोमीटर अंतर कव्हर करायला. तर मंडळी 5:33 झालेली आहेत आणि अजूनही आपल्याला 452 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मगाशी पण एवढंच होतं, आत्ताही एवढंच का? तर मगाशी त्या तिथे आपण ड्रोन शॉट्स घेण्यासाठी थांबलो होतो आणि आपला ड्रोन अनफॉर्च्युनेटली क्रॅश झालेला आहे. त्यामुळे मूडसुद्धा थोडासा डाऊन झालेला आहे, त्यासोबतच स्पीडसुद्धा थोडासा डाऊन झालेला आहे. या अशा सगळीकडे टेकड्या होत्या आणि व्ह्यू खूप छान असेल म्हणून मी ड्रोन शॉट घेण्यासाठी मागे थांबलो आणि मी रिव्हर्स शॉट घेत होतो. म्हणजे ड्रोन असा मागे मागे चालला होता. एक 1.25 ते 1.5 किलोमीटर मागे तो ऑलरेडी गेलेला होता
आणि कदाचित मागे काहीतरी ऑब्जेक्ट आला असावा आणि त्याला हिट करून ड्रोन क्रॅश झाला. रिव्हर्स शॉट घेण्याच्या नादात मी ड्रोन क्रॅश केला. चाललंय काय आज या आपल्या राईडमध्ये. मगाशी लंच ब्रेकसाठी ज्यावेळी आपण तिथे थांबलो होतो त्यावेळी बघितलं तर आपला फॉग लॅम्प खाली लटकत होता. त्याचा नट निघून पडला आहे. नशीब लटकत होता तो आणि पडला नाही. आणि आता हा ड्रोन. बाकी व्ह्यू खूप छान आहे. रस्ताही खूप सुंदर आहे. असं म्हणून मन थोडंसं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाकी काही नाही. आपल्याला वरून जायचं आहे वाटतं. उदयपूर सरळ, चित्तौडगड, जयपूर, पिंडवाडा, नाथद्वारा आणि हा सरळ रस्ता जातो कोणत्या गाव होतं ते उदयपूरमध्ये. त्यांना जरा विचारूया ते फॉग लॅम्प माउंट करून देत आहेत की. एक मिनिट. जी ये पानी पीने के लिए. हाँ बस. मगाशी फॉग लॅम्प माउंट करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो तिथून आपण बरेच पुढे आलेलो आहोत. बरेच पुढे म्हणजे एवढं पुढे आलेलो आहोत की इथून जवळपास एक 150 किलोमीटर अंतरावर जयपूर उरलेलं आहे. आणि फॉग लॅम्प माउंट केल्यानंतर गोप्रो पुन्हा बंद पडला. त्यामुळे तो गोप्रो दुरुस्त करण्याच्या भानगडीत मी पडलोच नाही. आणि तिथून प्रवास सुरू केल्यानंतर थेट 150 किलोमीटर अलीकडे, जयपूरपासून 150 किलोमीटर अलीकडे मी थांबलेलो आहे. किती वाजले? 10ला 10 कमी आहेत. एक साधारण 11:30पर्यंत आपण 11:30 पावणे 12पर्यंत आपण आपल्या डेस्टिनेशनवर नक्की पोहोचू. बघूया. गोप्रो सुरू करण्याचा प्रयत्न करूया. जर झाला तर रेकॉर्डिंग करता येईल. सुरू झाला गोप्रो सुरू झाला. मला वाटतं बॅटरी डाऊन झाल्यानंतर तो तसा करतोय. चला 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 चला. 150 किलोमीटर 2 तास 43 मिनटं. 2 तास 43 मिनटं कशासाठी यार? झूठ बोल रहा है गूगल आंटी. झूठ बोल रहा है, झूठ बोल रहा है यार. फॉग लॅम्प माउंट करण्यासाठी ज्यावेळी मी थांबलो होतो तिथपासून आत्तापर्यंत मी 200 ते 250 किलोमीटरचं डिस्टन्स नॉनस्टॉप कव्हर करत आलो आहे. शुद्ध शाकाहारी, शुद्ध मांसाहारी कुठे आहे का? तसे आता जेवायची बिलकुल इच्छा नाही आहे. चहा घेतल्यानंतर एनर्जी अशी काही रिफिल झालेली आहे की आता 150 काय 1,500 किलोमीटर ही करू शकतो आरामात. म्हणजे हा उत्साह किमान 2-2.5 तास तरी पुढचे नक्कीच राहील. नंतर पुन्हा एकदा चहा घ्यायचा. उसमे काय मंडळी. 24 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन 24 किलोमीटरवर आहे. आणि मला वाटतं हा आता शेवटचा टोल प्लाझा आपण क्रॉस करत आहोत. अरे यार 2 व्हीलरसाठी हा रस्ता आहे की काय? नको नको बाबा. असायचं नसायचं नाही तर मी अडकायचो कुठेतरी. मरू दे. इकडून जाऊया. आणि जर असेल तर हा असा रस्ता 2 व्हीलरवाल्यांसाठी. वेलकम टू पिंक सिटी जयपूर. अरे यार ये तो गलत हो गया गलत काम हो गया भाई. पुढे रेड दाखवत आहे काय रे यार. त्या मुंबईमधल्या ट्रॅफिकमधून सुटका म्हणून हे शहर निवडलं आणि या शहरात 11:15 वाजता रेड दाखवत आहे. काय चाललंय काय? तर मंडळी अजून एक कांड झालेला आहे. आपला ड्रोन
वर जाऊन क्रॅश झालेला आहे. आता वर जाऊन आपल्याला बघावं लागेल, मुळात वर जाता येतं की नाही हे आधी बघावं लागेल. अवघड आहे.